पूर्वी अमेरिकेत लोकांची ना एक अत्यंत रंजक आणि जुनी सवय होती. म्हणजे जेव्हा बँकिंग व्यवस्था आजच्यासारखी प्रगत नव्हती, तेव्हा लोक आपले वाचवलेले पैसे एका कॉफी कॅनमध्ये म्हणजेच कॉफीच्या रिकाम्या डब्यात ठेवून द्यायचे. हां, अगदी जुन्या पद्धतीची बचत. हो, आणि तो डबा कुठेतरी कपाटात, गादीखाली किंवा माळ्यावर ठेवून ते लोक अक्षरशः वर्षानुवर्ष तो विसरून जायचे. त्याला कधीही उघडून बघत नसत. राईट. आणि तीच अत्यंत साधी, अगदी आदिम वाटणारी सवय आजच्या काळातील एका अत्यंत प्रभावी गुंतवणूक रणनीतीचा पाया बनली आहे. यालाच आर्थिक जगात कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग असं म्हटलं जातं. नक्कीच. आणि आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण ह्याच संकल्पनेचं सखोल विश्लेषण करणार आहोत. यासाठी आपण बाजारातील ऐतिहासिक आकडेवारी, अनेक आर्थिक अहवाल आणि गुंतवणुकीवरच्या साहित्यांचा एक मोठा साठा अभ्यासला आहे. आपलं मिशन स्पष्ट आहे. आजच्या या माहितीच्या अतिरेखातून आणि मोबाईल ॲप्सवर चालणाऱ्या सततच्या ट्रेडिंगच्या गोंधळातून बाहेर कसं पडायचं. बरोबर. म्हणजे फक्त संयम, शिस्त आणि चक्रवाढ, ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो, या तीनच गोष्टींच्या जोरावर प्रचंड संपत्ती कशी निर्माण केली जाते याचा आपण आज उलगडा करणार आहोत. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. कारण ही पद्धत ऐकायला अतिशय सोपी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात अंमलात आणणं सर्वात कठीण काम असतं. हो, कारण जेव्हा आपण या धोरणाच्या मुळाशी जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की संपत्ती नष्ट करणारी मुख्य कारणं कोणती आहेत. म्हणजे वारंवार ट्रेडिंग करणं, प्रत्येक व्यवहारावर भरली जाणारी मोठी फी आणि बाजारातील रोजच्या चढ उतारांमुळे घेतले जाणारे भावनिक निर्णय. पॅनिक सेलिंग ज्याला आपण म्हणतो. अगदी तेच. हे घटक कोणत्याही चांगल्या गुंतवणुकीचे परतावे मुळापासून नष्ट करतात. या सगळ्या गोंधळातून बाहेर पडून एका निश्चित दीर्घकालीन ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणं हाच या कॉफी कॅन पद्धतीचा गाभा आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून बघूया. आपल्या संशोधनादरम्यान एका व्यक्तीचं उदाहरण वारंवार समोर आलं, ज्याला आपण श्री योगेश तलवार असं म्हणूया. हे खूप चांगले कमवणारे मध्यमवर्गीय व्यावसायिक आहेत. त्यांचा पगार उत्तम आहे, त्यांच्याकडे एक चांगली गाडी आहे, त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं आहे. पण कागदावर एवढे यशस्वी असूनही त्यांचं आर्थिक भविष्य पूर्णपणे अनिश्चित आणि असुरक्षित आहे. हे असं का घडतं? हा एक अतिशय महत्वाचा विरोधाभास आहे. म्हणजे ही केवळ श्री तलवार यांचीच नव्हे, तर बहुतांश आधुनिक मध्यमवर्गीय कुटुंबांची कथा आहे. भरपूर पगार असूनही लोक संपत्ती का निर्माण करू शकत नाहीत? तेच तर, पगार तर चांगला असतो. हो ना. आपण जेव्हा आर्थिक आकडेवारी पाहतो तेव्हा याची काही स्पष्ट कारणं दिसतात. सर्वात मोठं कारण म्हणजे स्पष्ट आर्थिक नियोजनाचा अभाव आणि केवळ आपल्या मासिक पगारावर अवलंबून राहणं. यासोबतच मिळणारा पैसा चुकीच्या ठिकाणी अडकवणं. चुकीच्या ठिकाणी म्हणजे नक्की कुठे? उदाहरणादाखल सांगायचं तर केवळ कर वाचवण्यासाठी अत्यंत महागडी इन्शुरन्स उत्पादने खरेदी करणं, ज्यामध्ये गुंतवणूक आणि विमा यांची संमिश्रण केलेली असते, किंवा ब्रोकर आणि सल्लागारांना भरमसाठ कमिशन देणं, जे प्रत्यक्षात तुमच्या परताव्याचा मोठा हिस्सा गिळंकृत करत असतात. बापरे, हे तर अगदी एका ट्रेडमिलवर धावण्यासारखं आहे ना? म्हणजे कसं? म्हणजे जिथे आपण खूप घाम गाळतोय, खूप ऊर्जा खर्च करतोय, आपला वेगही खूप जास्त आहे, पण प्रत्यक्षात मात्र आपण कुठेच पुढे पोहोचत नाही आहोत. महिन्याकाठी हातात काहीच उरत नाही. अगदी अचूक साधर्म्य आहे हे. आणि इथे सर्वात आकर्षक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे लोक सुरक्षिततेच्या शोधात अशा साधनांमध्ये अडकतात जे त्यांना केवळ सुरक्षित असल्याचा खोटा भास निर्माण करून देतात. पण खऱ्या अर्थाने दीर्घकाळात महागाईला मात देऊन संपत्ती निर्माण करणारी जी इक्विटी म्हणजेच शेअर बाजारातील गुंतवणूक असते, त्याकडे मात्र त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं किंवा ते त्यापासून घाबरून दूर राहतात. राईट. आणि याच सुरक्षितेच्या भावनेतून भारतीयांच्या सर्वात आवडत्या गुंतवणुकीचा विषय समोर येतो, तो म्हणजे रिअल एस्टेट. ओहो, भारतीयांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय. होय, आपण नेहमी सुरक्षितेचा विचार करतो आणि आपल्यासाठी सुरक्षितता म्हणजे जमीन किंवा घर. पण संपत्ती निर्मितीतील सर्वात मोठी अडचण हीच रिअल इस्टेट कशी ठरू शकते, हे जेव्हा आपण ऐतिहासिक आकडेवारीतून पाहतो तेव्हा खूप धक्कादायक गोष्टी समोर येतात. होय, आकडेवारी खरोखरच डोळे उघडणारी आहे. भारतीय कुटुंबी आपली जवळपास 70 ते 80% संपत्ती केवळ मालमत्तेत म्हणजे रिअल एस्टेटमध्ये अडकून ठेवतात. त्यांना वाटते की ही सर्वात सुरक्षित जागा आहे. पण तसं नाहीये का? तसं पाहिलं तर याच्या मागचे प्रचंड मोठे तोटे अनेकदा नजरेआड केले जातात. सर्वात पहिला आणि मोठा तोटा म्हणजे
तरलता किंवा लिक्विडिटी खूप कमी असते. म्हणजे पैसात रूपांतर करण्याची क्षमता ना. अगदी बरोबर. हे बघा, समजा उद्या अचानक वैद्यकीय उपचारांसाठी 50 लाख रुपयांची तातडीची गरज भासली. तुमच्याकडे 3 कोटींचं घर असू शकतं, पण तुम्ही पैशांची गरज भागवण्यासाठी त्या घराचा फक्त एक दरवाजा किंवा एक बाथरूम विकू शकत नाही ना? हां, नाही तसं तर शक्यच नाही. हो ना. तुम्हाला एकतर संपूर्ण घर विकावं लागतं, ज्याला महिने किंवा वर्षे लागू शकतात, किंवा ते तसंच पडून राहतं. याउलट शेअर बाजारात तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील काही शेअर्स एका सेकंदात विकून 2 दिवसात पैसे बँक खात्यात मिळवू शकता. शिवाय रिअल इस्टेटचा देखभाल खर्च म्हणजे मेंटेनन्स, टॅक्स, रंगरंगोटी हा खर्च खूप जास्त असतो. हो, आणि तो सतत करावा लागतो. राईट. आणि दुर्दैवाने या क्षेत्रात काळ्या पैशाचा सहभागही मोठा असतो, ज्यामुळे सामान्य माणसासाठी पारदर्शकता राहत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण 20 किंवा 30 वर्षांचा काळ पाहतो तेव्हा मिळणारा परतावा तुलनेने कमी असतो. ऐतिहासिक आकडेवारी हेच सांगते की इक्विटीने रिअल इस्टेटवर नेहमीच मात केली आहे. नक्कीच. इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छितो, कारण एक सामान्य माणूस म्हणून असा विचार नक्कीच येऊ शकतो की जमीन किंवा घर हे आपल्या डोळ्यांना दिसतं, त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याच्या भिंती आपण अनुभवू शकतो, त्यामुळे ते सुरक्षित वाटतं. हां, एक मानसिक समाधान असतो. हो, पण शेअर बाजार तर रोज वर खाली होत असतो. आज 10,000 रुपये वाढतात, उद्या 15,000 पडतात. मग हा रोज बदलणारा आकडा त्या स्थिर रिअल इस्टेटपेक्षा चांगला कसा काय असू शकतो? हां, एक अतिशय नैसर्गिक आणि रास्त विचार आहे. मानवी मेंदूला जे डोळ्यांना दिसतं त्यावर जास्त विश्वास ठेवण्याची सवय असते. पण आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आर्थिक जगात खरी सुरक्षितता ही डोळ्यांना दिसणाऱ्या विटा सिमेंटच्या वस्तूत नसून कंपाऊंडिंगच्या म्हणजेच चक्रवाढीच्या ताकदीत आहे. आणि इथेच कॉफी कॅन पद्धत उपयोगी पडते. अजिबात न विकता तसेच ठेवतो तेव्हा बाजारातील रोजचे चढउतार पूर्णपणे अर्थहीन ठरतात. म्हणजे रोजचा गोंधळ दुर्लक्षित करायचा. होय, कारण 10 वर्षांच्या कालावधीत एक उत्तम व्यवसाय स्वतःचा विस्तार करतो, नवीन उत्पादने आणतो, नफा वाढवतो. आणि जेव्हा तो व्यवसाय वाढतो तेव्हा त्याच्यासोबत तुमची त्यातील मालकी म्हणजेच तुमची संपत्तीही वाढते. रोजच्या किमतीचा विचार करणं म्हणजे एखादं झाड लावल्यावर रोज त्याची मुळं उकरून ते किती वाढलं हे पाहण्यासारखं आहे. राईट. आणि तसं केलं तर ते झाड कधीच वाढणार नाही. तर याचा नेमका अर्थ काय? जर इक्विटी खरोखरच इतका चांगला परतावा देते आणि रिअल इस्टेटपेक्षा सरस आहे, तर मग शेअर बाजारात लोक पैसे का गमावतात? बहुतांश लोकांचे अनुभव वाईट का असतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गुंतवणुकीतील छुपे खर्च आणि चक्रवाढीच्या गणिताकडे घेऊन जातं. हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. चक्रवाढीचं गणित किती प्रभावी असू शकतं हे आपण एका उदाहरणावरून पाहूया. जर आपण 20 वर्षांसाठी 20% वार्षिक परताव्याने फक्त 1 लाख रुपये गुंतवले तर ते 20 वर्षांनंतर तब्बल 38 लाख रुपये होतात. 38 लाख? फक्त 1 लाखाचे? हो, ही आहे वेळेची आणि चक्रवाढीची जादू. पण या जादूला एक सायलेंट किलर म्हणजे छुपे खर्च आतून पोखरत असतात आणि आपल्याला त्याची भनकी लागत नाही. सायलेंट किलर? हे खूप भयंकर वाटतंय. आपण जे संशोधन पाहिलं त्यानुसार ब्रोकरेज, म्युच्युअल फंड मॅनेजमेंट फीज, ज्याला एक्सपेन्स रेशिओ म्हणतात, आणि सतत खरेदी विक्री केल्यामुळे लागणारा टॅक्स, हे खर्च आपला परतावा कसा खाऊन टाकतात हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. होय, ते कसं काम करतात हे पाहूया. समजा तुमचा बाजारातील एकूण परतावा 15% आहे, पण तुमच्या फंडाची मॅनेजमेंट फी, कमिशन आणि इतर खर्च मिळून 3% जात असतील, तर तुम्हाला मिळणारा प्रत्यक्ष परतावा फक्त 12% होतो. हां, एखायला हा 15 आणि 12 मधला 3% फरक खूप छोटा वाटतो. लोक विचार करतात, काय फरक पडतोय 3%नी? पण जेव्हा आपण 25 वर्षांच्या कालावधीचा विचार करतो तेव्हा चक्रवाढीच्या व्यस्त परिणामामुळे, ह्या छोट्या फरकामुळे आपली जवळपास निम्मी संपत्ती नष्ट होऊ शकते. बापरे, निम्मी संपत्ती? हे मला एका गळक्या बादलीसारखं वाटतंय. गळकी बादली? कसं काय? म्हणजे कल्पना करा, आपण नळाखाली म्हणजेच शेअर बाजारात संपत्ती गोळा करण्यासाठी बादली ठेवली आहे. नळातून पाण्याचा मोठा प्रवाह येतोय, पण त्या बादलीला तळाशी छोटी छोटी छिद्र आहेत, म्हणजे ही फी आणि कमिशन. आपल्याला वरून वाटतं की बादली भरत आहे, पण त्या छोट्या छिद्रातून आपलं अर्ध पाणी आधीच वाहून जात आहे.
आणि आपण विचार करत बसतो की एवढं पाणी येऊनही बादली अर्धीच कशी. वा, अगदी तंतोतंत उदाहरण आहे हे. आणि गंमत बघा, ती छिद्रे इतकी लहान असतात की पाणी गळतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. जो ब्रोकर किंवा सल्लागार असतो तो त्या वाहणाऱ्या पाण्याचा फायदा घेत असतो. नक्कीच. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर कॉफी कॅन धोरणाचं मुख्य सूत्र हेच आहे की कमी खर्च बरोबर उच्च दीर्घकालीन परतावा. जोखीम कमी करायची असेल आणि परतावा वाढवायचा असेल तर हे छुपे खर्च पूर्णपणे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सतत खरेदी विक्री थांबावी लागते. ठीक आहे. म्हणजे आपण गळक्या बादलीची छिद्रे बंद केली, आपण ठरवलं की पैसे गुंतवायचे आणि 10 वर्ष वाट पाहायची तयारी ठेवायची. हां, पण आता एक सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न निर्माण होतो. या कॉफी कॅन नावाच्या डबेत नक्की ठेवायचं काय? कोणत्या बिया पेरायच्या ज्याचं पुढे जाऊन वटवृक्षात रूपांतर होईल? बाजारात तर हजारो कंपन्या आहेत. यातून आपण स्टॉक निवडण्याच्या निकषांकडे म्हणजेच फिल्टर्सकडे वळतो. आणि याच ठिकाणी कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग इतर पद्धतींपेक्षा वेगळी ठरते. यासाठी अत्यंत सोपे पण अतिशय कडक असे 2 मुख्य नियम आहेत. पहिला नियम म्हणजे कंपनीची सलग 10 वर्ष महसूल वाढ म्हणजेच रेव्हेन्यू ग्रोथ ही दरवर्षी किमान 10% किंवा त्याहून अधिक असली पाहिजे. ओके, सलग 10 वर्ष. हो. आणि दुसरा नियम म्हणजे सलग 10 वर्षे कंपनीचा भांडवलावरील परतावा, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किंवा ROCE म्हणतो, तो किमान 15% असला पाहिजे. पण माझ्या मनात इथे एक मोठी शंका आहे. एवढ्या अथांग शेअर बाजारात फक्त हे 2च निकष का? आणि तेही एवढे विशिष्ट का? म्हणजे 15%च का? 14 का नाही? किंवा 20 का नाही? या आकड्यांमागे नक्की काय तर्क आहे? हां, खूप चांगला आणि विश्लेषणात्मक मुद्दा आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला भांडवलाचा खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ कॅपिटल समजून घ्यावा लागेल. भारतासारख्या विकसनशील देशात ऐतिहासिकदृष्ट्या बँकांकडून कर्ज घेण्याचा किंवा भांडवल उभं करण्याचा खर्च साधारणतः 12 ते 14% राहिलाय. म्हणजे जर कंपनीने व्यवसाय करण्यासाठी ₹100 बाजारातून उचलले तर त्यांना त्यावर 12 ते 14 रुपये खर्च किंवा व्याज द्यावं लागतं. अगदी बरोबर. आता विचार करा, जर ती कंपनी आपल्या व्यवसायातून फक्त 10%च परतावा कमवत असेल तर ती प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करत नाहीये, तर संपत्ती नष्ट करत आहे. कारण तिचा खर्च तिच्या कमाईपेक्षा जास्त आहे. राईट. हे तर लॉजिकल आहे. म्हणूनच 15% ROCE हा निकष ठेवला आहे. जर कंपनी सलग 15%हून अधिक परतावा देत असेल तरच ती खऱ्या अर्थाने संपत्तीची भर घालत आहे. आणि हे सलग 10 वर्ष का पाहायचं? 1-2 वर्ष नफा कमावणं पुरेसे नाही का? नाही, कारण आर्थिक चक्र किंवा इकॉनॉमिक सायकल नेहमी बदलत असते. कधी तेजी असते, कधी मंदी असते. जर एखादी कंपनी सलग 10 वर्ष म्हणजे मंदीच्या काळातही आपला महसूल 10%नी आणि ROCE 15%नी वाढवत असेल तर याचा अर्थ तो केवळ योगायोग नाही. म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी खास आहे. हो, त्या कंपनीकडे काहीतरी अशी मक्तेदारी आहे ज्याला आर्थिक भाषेत मोट म्हणतात, जी तिच्या स्पर्धकांकडे नाही. लोकांची त्यांच्या उत्पादनावर किंवा सेवेवर एवढी निष्ठा असते की ते कोणत्याही परिस्थितीत तीच वस्तू खरेदी करतील. हे खूपच स्पष्ट आणि तार्किक आहे. म्हणजे हे 2 निकष केवळ आकडेवारी नाहीत, ते कंपनीचा मजबूत बिझनेस मॉडेल सिद्ध करतात. आणि आपल्या संशोधनात स्मॉल कॅप कंपन्यांची ताकदही समोर आली आहे. मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या कंपन्या वेगाने का वाढतात? कारण त्यांच्याकडे विस्तारासाठी खूप मोठा वाव असतो. साधं गणित आहे. एका 50,000 कोटींच्या कंपनीला वाढून 5 लाख कोटींचं होणं खूप कठीण असतं. पण जर एखादी दर्जेदार 500 कोटींची छोटी कंपनी वाढून 5,000 कोटींची झाली तर ती गुंतवणूकदारांना सहज 10 पटींनी म्हणजे 10x परतावा देऊ शकते. पण छोट्या कंपन्यांमध्ये मोठी जोखीम नसते का? एखादी छोटी कंपनी बुडाली तर? तिथेच तर हे 2 कडक निकष आपल्याला वाचवतात. अट एकच आहे, ती छोटी कंपनी क्वालिटी असावी, केवळ सट्टेबाजीची किंवा स्पेक्युलेटिव्ह नसावी. जर आपण ती 15% ROCE आणि 10% महसूल वाढीची चाळणी लावली तर कचरा कंपन्या आधीच बाहेर पडतात. म्हणूनच ऐतिहासिक उदाहरणे पाहताना एशियन पेंट्स, HDFC बँक आणि इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांचा प्रवास अभ्यासण्यासारखा आहे. हो, 20-25 वर्षांपूर्वी या कंपन्या खूप छोट्या होत्या. नक्कीच. पण त्यांनी हे निकष सातत्याने पूर्ण केले आणि आज त्या प्रचंड मोठ्या झाल्या आहेत. दर्जेदार व्यवसाय शोधून काढल्यावर जोखीम आपोआप कमी होते. हे ऐकायला खूप छान आणि सोपं वाटतं. आपण योग्य फिल्टर लावले, उत्कृष्ट शेअर्स निवडले आणि कॉफी कॅनमध्ये बंद केले. पण तरीही मानवी स्वभाव खूप गुंतागुंतीचा असतो. आपण यंत्रे नाही आहोत. खरंय.
जेव्हा बाजारात मोठी घसरण होते, टीव्हीवर सगळीकडे लाल रंग दिसतो, बातम्यांमध्ये मंदीची चर्चा असते, तेव्हा पॅनिक होऊन सगळे शेअर्स विकून टाकण्याची जी प्रबळ मानवी प्रवृत्ती असते, तिला कसं रोखायचं? यातूनच आपण आर्थिक नियोजनाच्या म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंगच्या मानसिक आणि व्यावहारिक बाजूकडे येतो. हां, खरोखरच संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेतील सर्वात नाजूक आणि कळीचा टप्पा आहे. ज्ञान असणं वेगळं आणि कृती करणं वेगळं. कॉफी कॅन पोर्टफोलिओ तयार करताना काही कडक शिस्त पाळावी लागते. साधारणतः 10 ते 15 दर्जेदार कंपन्या निवडायच्या, प्रत्येकात समान रक्कम गुंतवायची. उदाहरणार्थ, जर 10 स्टॉक्स असतील तर प्रत्येकात ₹1,00,000. आणि वारंवार पोर्टफोलिओमध्ये बदल म्हणजे रिबॅलन्सिंग करायचं नाही. अजिबात नाही. एकदा गुंतवणूक केली की ती तशीच राहू द्यायची. एखादा स्टॉक दुप्पट झाला आणि दुसरा अर्धा झाला तरीही ते विकून एकमेकात ॲडजस्ट करायचे नाहीत. पण ही मानसिक शांती मिळवण्यासाठी आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या एकूण पैशांची 3 मुख्य उद्दिष्टांशी किंवा 3 बकेटशी जोडणी केली पाहिजे. ते 3 बकेट्स कोणते? पहिलं बकेट म्हणजे सुरक्षितता किंवा सेफ्टी, ज्यामध्ये तुमचा इमर्जन्सी फंड आणि चांगला हेल्थ इन्शुरन्स येतो. हे पैसे कधीही शेअर बाजारात टाकायचे नाहीत. दुसरं बकेट म्हणजे स्थिरता किंवा स्टेबिलिटी, ज्यात स्वतःचं घर, मुलांचं शिक्षण आणि निवृत्तीसाठी लागणारी खात्रीशीर रक्कम येते. आणि तिसरं? आणि तिसरं बकेट म्हणजे महत्वाकांक्षा किंवा ॲम्बिशन, म्हणजेच खरी संपत्ती निर्मिती आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागणारा पैसा. तुमचा कॉफी कॅन पोर्टफोलिओ या तिसऱ्या बकेटमध्ये येतो. अरे वा! आता मला याची पूर्ण लिंक लागली. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा लोक घाबरून कमी किमतीत शेअर्स का विकतात? कारण त्यांना भीती असते की उद्या मुलांची फी कुठून भरणार किंवा आजारपण आलं तर काय करणार. अगदी बरोबर. पण जर आपण हे 3 टप्प्यांचं नियोजन केलं असेल, जर आपल्याला माहीत असेल की आपल्या सुरक्षिततेचे आणि स्थिरतेचे पैसे आधीच बाजूला काढलेले आहेत, तर बाजारात कितीही मोठा भूकंप आला तरी आपण आपल्या महत्वाकांक्षेच्या कॉफी कॅनला हात लावणार नाही. यामुळे खूप महत्वाचा विचार पुढे येतो की आपण गुंतवणुकीकडे केवळ पैसा वाढवण्याचं एक जुगारासारखं साधन म्हणून पाहतो की जीवनाची स्थिरता म्हणून. जर तुमची सुरक्षितता आणि स्थिरता आधीच प्लॅन केलेली असेल तर तुम्हाला संकटाच्या वेळी तुमचे शेअर्स मोडण्याची अजिबात गरज पडणार नाही. तुम्ही बाजारातील घसरणीकडे अत्यंत शांतपणे पाहू शकाल. आणि म्हणूनच संयम हीच या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. हे खरोखरच डोळे उघडणारा आणि विचार करायला लावणारा आहे. तर आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी आपण कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगच्या या साध्या पण शक्तिशाली सूत्राची उजळणी करूया. उच्च दर्जाच्या आणि मक्तेदारी असलेल्या कंपन्यांची निवड, अधिक दीर्घकाळ ते शेअर्स टिकवून ठेवण्याची मानसिक क्षमता, अधिक छुपे खर्च शून्यावर आणणं आणि या सर्वांसोबत 10 वर्षांचा अफाट संयम, बरोबर प्रचंड संपत्तीची निर्मिती. अगदी सोप्या आणि एका वाक्यात सांगायचं तर योग्य आणि दर्जेदार गोष्टी निवडा आणि त्यांना त्यांचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. मध्ये मध्ये ढवळाढवळ करू नका. राईट. आणि जर आपण हे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडून पाहिलं तर आजकाल आपण प्रत्येक गोष्टीसाठी खूप धावपळ करत असतो. सतत अपडेट्स, सतत नोटिफिकेशन्स. पण ही कॉफी कॅन पद्धत खऱ्या अर्थाने आपल्या वेळेचा आणि मानसिक शांतीचा आदर करते. नक्कीच. ही पद्धत आपल्याला सतत मोबाईल स्क्रीनकडे बघत बसण्याच्या आणि माहितीच्या अतिरेखापासून वाचवते. खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना मला एका गोष्टीवर विचार करायला नक्कीच आवडेल. सांगा ना. आपल्या समाजमनात आणि शिक्षण व्यवस्थेत आपण नेहमी असं मानतो की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सतत काहीतरी करत राहणं, म्हणजे सतत ॲक्शन घेणं, घाम गाळणं आवश्यक आहे. पण गुंतवणूक विश्वात हे समीकरण पूर्णपणे उलटं होतं. राईट. येथे सर्वोत्तम रणनीती म्हणजे योग्य निवड केल्यानंतर पुढील 10 वर्ष पूर्णपणे निष्क्रिय राहणं असू शकतं. काहीही न करणं हेच सर्वात मोठं काम असतं. तर आजचा सर्वांसाठी प्रश्न हा आहे की स्वतःच्याच गुंतवणुकीत काहीही ढवळाढवळ न करण्याइतका अत्यंत कठीण असा मानसिक संयम आपल्याकडे आहे का? विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या डीप डाईव्हमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.